सोडणार नाही। जे भाजपचं सरकार केंद्रामध्ये 400 पार करायला निघालेलं होतं त्या भाजप सरकारला आपण 420 करून टाकलं। दुसऱ्या दोघांचं टेकू घेतल्याशिवाय लक्षात आलं की अशा अंगणवाडी शालेय पोषण आणि हे लोक ऐकत नाहीत। यांच्या हातामध्ये एक एक गाव आहे आणि त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मात्र त्यांनी आपली जोर फसवणूक केली का नाही? केली का नाही? तुम्ही जागे असल्याशिवाय मी बोलणार नाही। आंदोलन पूर्ण झालं तर मला किमान वेतन मिळणार नाही, माझ्या मानधनामध्ये वाढ होणार नाही, मला पेन्शन मिळणार नाही, डॉक्टर सेवांना प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही, हे सगळं तुम्हाला मिळणार। चला धन्यवाद सगळ्यांना। सरकारने काय केलं? लोकसभेमध्ये आपण हरतोय, विधानसभेमध्ये आपली राजकारणी होता कामा नये म्हणून देवाभाऊने लाडक्या बहिणीचे पैसे आपल्या खात्यात टाकले आणि सांगितलं बघा मी तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकतोय, आता तुम्ही मतदान करा। 12 मायबोलींना फसवणूक केली आणि त्यांचं आकर्षण सरकारकडे करून घेतलं। तुमचे प्रतिबाजूला कर्मचारी आपल्या अधिकारासाठी लढतायत, त्या योजना कर्मचाऱ्यांचे पैसे महिन्याचे 1,500 साठी या लोकांनी आपलं सगळ्या वेगळ्या बाजूला केल्या, आपलं प्रश्न त्याने निर्माण केला आणि त्याच्यानंतर परत नस्तवत झाले। येथील 5 वर्ष काही करणार नाही। आज आपली परिस्थिती अशी आहे, गुजरात सारख्या राज्यामध्ये TSUच्या संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन केलं जातं, त्या सामाजिक सुरक्षा मागितली जाते, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन मागितलं जातं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना मागितली जाते, परंतु गुजरात सरकार ऐकत नाही, देशाचं सरकार ऐकत नाही, महाराष्ट्राचं सरकार ऐकत नाही। गुजरातच्या CITUनं सहज कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी निर्णय केला। तुम्हाला ग्रॅच्युटी पाहिजे की नाही? किती लोकांना ग्रॅच्युटी पाहिजे? हात वर करा। सगळ्यांना पाहिजे। कोर्ट म्हणतं तुम्हाला ग्रॅच्युटी दिली पाहिजे, त्याच कोर्टामध्ये आपण परत जाऊया, त्यांना सांगू किमान वेतन दिल्याशिवाय ग्रॅच्युटी आपल्याला काय उपयोगाची? किमान वेतन ठरवा। आपण किमान वेतन आजच्या निमित्तानं मागतोय। या देशामधल्या या राज्यामधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला संघटित क्षेत्रातला असतील त्या संघटित क्षेत्रामध्ये 30,000 किमान मान्य केली तुम्हाला येणार की नाही? आपण आपली मूळ मागणी काय? 8 दिवसापूर्वी मी चर्चा बघत होतो आशा आणि गट प्रवर्तकच्या ग्रुप। काय चर्चा होती? उज्ज्वला पाटील ज्यांना मनोगत व्यक्त करायचे त्यांनी आपल्या दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण या ठिकाणी फक्त आपल्या न्याय हक्कासाठी आलेलो आहे। संपूर्ण लोकशाही पद्धतीने आंदोलन करून न्याय मिळाल्याशिवाय आपल्याला कोणाला मैदान सोडायचं नाही। यासाठी सर्वांनी आलेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने आणि शासनाचं काय असेल यावरच या ठिकाणी व्यक्त करावं। मॅडम काय तुम्ही घेऊन बसलाय? आमचे सुद्धा 1 महिना झाला पगार नाही झाला। अरे बाबा आम्हाला किमान वेतन लागू कर, 3 महिने देऊन असलेल्या
सर्व अन्याय काय मान्यवरांनो किमान वेतन 30,000 जर लागून झालं. विद्यार्थ्यांनो आपण आणि त्या 30,000 वर जर त्यांनी 3 महिन्याला तरी पगार दिली 90,000 रुपये तरी आपल्याला मान्य की नाही. जे लघु प्रवर्ग पद जे देशाचं सरकार नरेंद्र मोदीचं सरकार एकीकडे म्हणतं त्यांनी की आपल्या इथं मुबलक पेट्रोलचा साठा आहे. म्हणून आपण इथे एक आपल्याला महागाईवर काही परिणाम होणार नाही. आपल्या शेजारी असलेल्या अखाती राष्ट्रामधल्या युद्धाचा काही परिणाम होणार नाही. आणि एका डोळ्यानंतर काय सांगतात पंतप्रधान पणा आहे सोनं खरेदी करू नका. न्यायाधीश निकाल देतात अधिकारी आदेश करतात पण ते कागदावर आमच्या आत्महत्येने सांगितलं सोनाचा असतो. दरवर्षी आज परिस्थिती आहे 600 टन सोनं आयात केलं कोणी जातं. जात नाहीये आणि अशा वेळेला बाजू दाखवून मग हे सोनं काय आम्ही गळ्यात घालून फिरतोय का? पद आहे ते अहो, त्याच्यावरचे 9% आहे आमच्या पंतप्रधानांसाठी. कारण आमच्या घेण्यासाठी आमच्या मुलांना पुढे करण्यासाठी वापरतो. बाकी तर सगळं सोनं या देशामध्ये भांडवल आम्ही सांगितलेलं आहोत पण आम्ही जेव्हा त्यांनी घोषणा केली सोनं खरेदी करू नका, त्याच्या काही दिवस आधी याच नरेंद्र मोदींनी एक वर्ष आधी सोन्यावरचं जे आहे आयात कर आहे ते 5% सोनं वापरा तर प्रधानचा फायदा केला मोदी साहेबांनी, गोरगरिबाचा फायदा केला. आमचं सौभाग्य आमचा मंगल पाहिजे. बरीचशी पदं रिक्त आहेत मंगळसूत्र आहे त्याच्या सोन्याचे भाव कधी कमी केले नाही. जे भांडवलदार सोन्याचे मीटर साठवून ठेवतात ते भांडवलला सुरक्षित गुंतवणूक करून सोन्याचे बिस्कीट मिळवतात. त्यांच्यासाठी त्यांनी कर कमी केलं. एक वर्षभर लुटून दिलं. आणि आता आम्हाला प्रश्न पडतोय मंत्रिमंडळ बैठक हे आधी सुद्धा झालं होतं. त्यांचे जबाबदारी त्याच्यावर नियंत्रण केलं. आरोग्याच्या कोणत्याही गोळीबार असेल, कोणत्याही सेवा सुविधा असेल, तर ते पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर या आशाताई करतात. आणि त्या आशाताईंच्या बरोबर जी काही माहिती आपल्याला द्यायची आहे ती सगळी माहिती आपल्या गटप्रवर्तकांच्या थ्रू जाते. एखाद्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबाची सविस्तर माहिती असेल किंवा त्या कुटुंबात नवीन लग्न झालेला जोडपा असेल, लहान जन्माला येणारा मूल असेल, गरोदर माता असेल किंवा त्या कुटुंबामध्ये जन्ममृत्यू झालेल्यांची नोंद असेल, म्हणजे एखाद्या कुटुंबाचं जे काही सविस्तर जी माहिती आहे ती जर कोण देत असेल तर ती आपली आशा गोळा करून देते. आणि ती माहिती जर शासनाला कोण पोचत असेल तर ते आपल्या गटप्रवर्तक ताई आहे. आणि इतक्या महत्वाचं काम करत असताना सुद्धा सरकारचं आपल्याकडे म्हणावं तसं लक्ष नाहीये. लक्षात घ्या, आज जर आरोग्य विभाग या सर्व राज्यातील असतील, देशातील असतील, सर्व आरोग्य विभाग सरकारी जी काही केंद्र आहेत ती जर कोणामुळे चालतात तर ती फक्त आशाताई यांच्या केलेल्या बंदशीवरती चालतात. जर आशाताईंनी माहिती नाही दिली तर ही आरोग्य केंद्र बंद करावी लागतील. इतक्या महत्वाची जबाबदारी आपल्या आशाताई पार पाडतात. या आरोग्य विभागाचा कणा म्हणजे आशाताई आहे. एखादी योजना जर सरकारला राबवायची असेल तर ती आशांशिवाय पूर्ण होणारच नाही. सरकारला त्या ठिकाणी मार खावा लागेल जर आशांनी ते काम नाही केलं तर. एकंदरीत काय तर इतक्या महत्वाच्या योजनेमध्ये आम्ही काम करत असताना, इतक्या महत्वाच्या सेवा सुविधा सर्व तळागाळातील लोकांना पोहोचवत असताना सरकार मात्र आपल्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. आज जवळजवळ या योजनेला 20 वर्ष पूर्ण झाली. 12 एप्रिल 2025 मध्ये आपल्या योजनेला 20 वर्ष पूर्ण झाली. या 20 वर्षाचा जर आलेख आपण पाहिलं, सुरुवातीला केवळ गरोदर माता आणि लहान मुलांचं काळजी घेणं इथंपासून सुरुवात झालेल्या या योजनेला आज जर आम्ही पाहतोय तर आज सरकार आमची ओळख पुसण्याच्या प्रयत्नात आहे. कारण ऑनलाईन काम करणं हे आमचं काम नाही आहे. आशाची ओळख भागात फिरून त्या ठिकाणी जाऊन लोकांना सेवा पुरवणं आणि त्यांचं जे काही आहे ती माहिती आरोग्य केंद्रापर्यंत आणणं ही आमची ओळख आहे. भागात फिरणं, लोकांना सेवा देणं ही आमची ओळख आहे. परंतु सरकार या ठिकाणी वेगवेगळ्या
प्रयत्न करत आहे, तर याला फेडरेशन म्हणून आपलं CIT म्हणून आपण तीव्र शब्दात या गोष्टीचा या ठिकाणी निषेध नोंद करतोय, लक्षात घ्या. कारण ऑनलाईन काम करणं ही आमची जबाबदारी नाही आहे. तर अशा या सरकारच्या वेगवेगळ्या ठिकाणामध्ये आपण काम करत असताना सरकार मात्र जाणून बुजून आपल्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या वेगवेगळ्या मागण्यांकडे जाणून बुजून लक्ष देत नाही. लक्षात घ्या, या ठिकाणी आशांनी जे काही आजपर्यंत काम केलंय, आपण आज लसीकरणामध्ये पूर्ण 100% बालकांना लसीकरण करून देण्यात यशस्वी झालेलं आहे. बाल मृत्यूचं प्रमाण कमी करून देण्यात यशस्वी झालेलं आहोत. गरोदर माताचा मृत्यू असेल, PHCचा मृत्यू असेल, म्हणजे MDR TDRच्या प्रमाणात सुद्धा कमी करण्याचं प्रमाण आपण कमी केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये केवळ 300-400 रुपयावरती आपण काम केलेलं असताना, केवळ काही हेडवरतीच काम करत असताना आज जवळजवळ 58 हेडवरती काम करून देखील आपण वेगवेगळ्या मोहिमा यशस्वी करून दाखवलेल्या आहेत. तर या ठिकाणी मला एकच सांगायचं सर्व आशाताईंना, आपण आज या ठिकाणी जमलोय आपल्या काही प्रमुख मागण्यांसाठी. आरोग्य ही निरंतर चालणारी सेवा आहे का नाही? आरोग्य निरंतर चालणार आहे का बंद पडणार आहे? मध्ये निरंतर चालणार आहे ना. साथीचे रोग येणार नाही आहेत का परत? कधी येणारच आहे. म्हणजे आपली गरज लागणार आहे ना, सातत्याने लागणारच आहे, लक्षात घ्या. मग आपली जर गरज सातत्याने लागत असेल तर आपलं राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे ते सरकारने पहिल्यांदा कायम केलं पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य कायम झालं तर आपल्या आशा आणि गट प्रवर्तक त्याच्यामध्ये कायम होतील. ज्यावेळेस आपण वारंवार कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा मागायला जातो त्यावेळेस सरकार हे गोंडस असं उत्तर देऊन मोकळं होतं की तुमची योजनाच कायम नाही तर तुम्ही काय कायम होणार आहे. अरे पण आमची गरज तुम्हाला सातत्याने लागते, आमच्याशिवाय तुमचं हॉस्पिटल चालूच शकत नाही, तर मग तुम्हाला आम्हाला कायम करायला काय हरकत आहे. म्हणून पहिली येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपले लढाई तीव्र करावे लागणार आहेत. आपल्याला या ठिकाणी कायम कर्मचारी म्हणून घ्यायचं असेल तर कायम कर्मचारी म्हणून घेण्याबरोबरच आपल्याला किमान वेतन तोपर्यंत सरकारनं दिलं पाहिजे आणि ते जवळजवळ 30,000 रुपये तरी किमान वेतन आपल्याला शासनाने लागू केलं पाहिजे. प्रॉव्हिडंट फंड दिला पाहिजे, ESI लागू केलं पाहिजे, सामाजिक सुरक्षा लागू केली पाहिजे आपल्याला. आणि या सगळ्या मागण्यांसाठी 1-2 दिवस या ठिकाणी येऊन आंदोलन करून उपयोग नाही. सातत्याने लढावं लागेल, सातत्याने पाठपुरावा करावा लागेल आणि त्या ठिकाणी पुढे जाऊन आपल्याला त्यात न्याय मिळेल. आज गटप्रवर्तक या ठिकाणी संख्येने खूप कमी आहेत, खूप अल्पशा गटप्रवर्तक या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर गटप्रवर्तकांचा प्रश्न खूप गंभीर आहे. या ठिकाणी काही मी कुठल्या गटप्रवर्तकांची हजेरी घेणार नाही किंवा हात वर करा असं बिलकुल म्हणणार नाही, परंतु गटप्रवर्तकांनी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की देशामध्ये केवळ 6 राज्यातच गटप्रवर्तक आहे आणि इतर जिल्ह्यात राज्यांमध्ये गटप्रवर्तक नाही आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता नुकतंच अंगणवाडीला पेपरलेस वर्क आलेलं आहे. त्या पोषण ट्रॅकरमध्ये त्यांचं काम आता सगळं घेतलं जाणार आहे. एकही पेपर त्या ठिकाणी एकही रजिस्टर त्यांना आता द्यायचं नाहीये. त्याच धर्तीवर येणाऱ्या काळामध्ये आशांना सुद्धा पेपरलेस ऑनलाईन कामाचं बर्डन येणार आहे. आणि जर अशा सगळ्या ऑनलाईन जर माहिती भरायला लागल्या, ऑनलाईन पद्धतीने जर सगळं आलं तर त्या ठिकाणी गटप्रवर्तकांची गरज लागेल का, हा विचार करण्यासारखा भाग आहे. कारण गटप्रवर्तकांना सपोर्टर म्हणून आता CHO आलेले आहे, ANM सुद्धा आहे. गटप्रवर्तकांनी जरी डेटा उपलब्ध करून नाही दिला तर CHO तयारच आहे तुमची माहिती पोचवायला. त्यामुळे गटप्रवर्तकांनी या ठिकाणी आपलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. तुम्हाला माहिती का, वेगवेगळ्या नवीन मोहिमा सरकार काढतं आणि त्या नवीन मोहिमामध्ये तात्पुरत्या स्वरूपात कामगार भरती करून घेतात. मोहीम संपली, ती मोहीम मग 8 दिवसाची असेल, 10 दिवसाची असेल, 6 महिन्याची मोहीम असेल, ती मोहीम संपली की ते सगळे कामगार बेकार करून टाकतात. म्हणजे जोपर्यंत आमचा यूज करायचं तोपर्यंत तुम्ही यूज करणार आणि आमचं यूज संपलं की तुम्ही टाकून देणार. आम्ही काय यूज अँड थ्रोचे मटेरियल आहेत का? मग आपली किंमत सरकारला कळलीच पाहिजे आणि ती आपणच करून द्यायची, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे का, कोविड काळामध्ये कितीतरी आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करून घेतले आणि कोविडचा काळ संपताच त्यांना कायम न करता किंवा कंत्राटी न करता अगदी दुधातला माशी काढून टाकावी तसं त्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं, लक्षात घ्या. म्हणून गटप्रवर्तकांना एक विनंती आहे की त्यांनी लक्षात